आज आम्ही दोघी जरा सकाळी लवकरच उठलो होतं. कारण तर काय नव्हतं, सहज जागा आली म्हणून उठलो. हिला काही झोप येत नव्हती. म्हटलं चल तुला जरा बाहेर फिरवते. थोडं वेळ बाहेर फिरवलं, मग तिला त्यांच्याकडे दिलं आणि बाकीची कामं करायला घेतली. आंघोळ केली, बाकीच आवरलं. त्यानंतर स्वयंपाक केला होता, कपडे धुतले, भांडे पण घासून ठेवले. लवकर कपडे धुतले ना उन्हात मध्ये लवकरच सुकून जातात. पिण्याचं पाणी संपलं होतं, मग जार पण स्वच्छ घासून ठेवला. त्यानंतर जेवण केलं. आज फक्त आमटी भातच बनवला होता. जेवण केलं आणि माझं एक पार्सल आलं होतं. हा ड्रेस रिसीव झाला होता. छान आहे, क्वालिटी पण छान आहे. घालून पाहिला, मला फिटिंग पण व्यवस्थित येते. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर दुपारच्या वेळेस कपाट आवरायला घेतलं. रोज घरात थोडं थोडं आवरलं ना का एकदम लोड पण येत नाही आणि व्यवस्थित घरसुद्धा स्वच्छ राहतं. बाळ झोपलं असतं ना दुपारच्या वेळेस मी अशी कामं करत असते. बघा किती छान असं कपाट ऑर्गनाईज वाटते. आता 8 दिवस तरी हे कपाट असंच व्यवस्थित राहील. त्यानंतर कपाट आवरून घेतला आणि संध्याकाळची वेळ झाली होती. मग सुकलेले कपडे सुद्धा घड्या मारून व्यवस्थित चहा पिलं का काम करायला जरा एनर्जी येते. आणि मी रोज व्हिडिओ शूट करते, पण व्हॉइस ओव्हर करायला खूपच प्रॉब्लेम येतो. आमचं बाळ सारखंच आवाज करत असतं, त्यामुळे व्हॉइस ओव्हरच करता येत नाही. आता पण बघा तिचाच आवाज येतोय. नंतर चहा पिऊन घेतला. ती खेळत होती, ती काय राहीनाच आवाज द्यायला लागली सारखी सारखी. मग तिला थोडंसं खेळवलं आणि मग तिला खेळवत संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. मला जरा लवकर स्वयंपाकाला लागायला लागतं, नाहीतर काय होतं स्वयंपाकाला खूपच वेळ होऊन जातो. तसं मी ती झोपलेली असतानाच बरीचशी तयारी करून ठेवत असते, पण ती उठली ना का मग काहीच करून घेत नाही. तिला असं घेऊन खेळवत बसवायला लागतं. मग तिला थोडा वेळ खेळवलं, म्हटलं चल बाय आता आपण स्वयंपाक करू. मग तिला खेळवत संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. तर असं होता माझा आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.